पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या मालमत्ता विरोधी गुन्हे शाखा पोलीस पथकाने रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांकडून 7 देशी कट्टे, 14 जिवंत काडतुसे, 2 मॅगझीन आणि 1 चारचाकी वाहन असा एकूण 15,65,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केले असल्याची माहिती मालमत्ता विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी दिली। मध्य प्रदेश राज्यातून पिंपरी चिंचवड शहरात देशी कट्ट्यांची तस्करी करून विकणाऱ्या टोळीकडून हा शस्त्रांचा साठा जप्त करण्यात आला आहे। तसेच ह्या टोळीतील 5 अट्टल गुन्हेगारांना मालमत्ता विरोधी गुन्हे शाखा पोलिसांनी आळंदी पोलीस स्टेशन हद्दीतून बेड्या ठोकल्या आहेत। यामध्ये प्रदीप उर्फ अक्षय बाळासाहेब ढगे, सूरज अशोक शिवले, नवल वीरसिंग झांबरे, कमलेश उर्फ डॅनी कानडे आणि पवन दत्तात्रय शेजवळ अशी बेड्या ठोकलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांचे नाव असून यातील नवल वीरसिंग झांबरे हा मध्य प्रदेश जिल्ह्यातील बुरहानपूरचा मूळ रहिवासी असून तो तिथून देशी कट्टे, मॅगझीन आणि जिवंत काडतुसे आणून पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारांना आपल्या साथीदारामार्फत विकत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या मालमत्ता विरोधी गुन्हे शाखा पोलिसांनी ही महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे। डे टू डे न्यूज, पिंपरी चिंचवड। सरकार सांगाल मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा विनापरवाना जप्त केलेला आहे। किती आरोपी अटक आहेत, कशा पद्धतीची कारवाई करण्यात आली? आता जे आगामी सण उत्सव चालू आहे त्या अनुषंगाने आमचे माननीय पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी आमच्या शहरामध्ये पोलीस आयुक्तालयामध्ये अवैध शस्त्र कारवाई करण्याबाबतची मोहीम राबवली होती। त्या अनुषंगाने आमची संपूर्ण गुन्हे शाखा त्या कामाला लागली होती। त्या अनुषंगाने आम्ही विविध प्रमाणे माहिती काढत असताना माझ्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार गणेश सावंत, सुमित देवकर, कदम वीर यांना कुठली माहिती मिळाली की एक मध्य प्रदेशातील तस्कर आहे, एक इसम आहे जो आपल्याकडे आयुक्तालयाच्या आधी म्हणजे पुणे जिल्ह्यात पुणे आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध शस्त्रांची विक्री करतो। त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावर सापळा रचून त्याच्यावर कारवाई केली। त्याला दिनांक 12 रोजी त्याला आणि त्यासोबत 2 इसमांना आम्ही ताब्यात घेतले। त्यांच्याकडून त्यावेळेला आम्हाला 3 शस्त्र आणि स्कॉर्पिओ गाडी आणि इतर मालमत्ता मिळाला होता। त्याच्याकडे आम्ही आळंदी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आणि पुढे तपास आम्ही केल्यानंतर तपासात त्यांनी हा तस्कर जो आहे नवल झांबरे नावाचा इसम आहे, हा नवल झांबरे नावाचा इसम हा बुरहानपूर मध्य प्रदेश या ठिकाणी राहत होतो। तिथून शस्त्रावून इकडे विकतो। त्यांनी ज्यांना अजून 2 इसमांना इथल्या सराईत गुन्हेगारांना शस्त्र दिलेले होते, पवन शेजवळ नावाचा, त्याच्यावरून आम्ही गस्त केले आणि झांबरेकडून आणखीन 3 शस्त्र असे आत्तापर्यंत आम्ही 7 पिस्टल, 14 राऊंड, त्यानंतर 2 मॅगझीन आणि आम्ही एक स्कॉर्पिओ गाडी अशी 15,65,000चा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आणि अजून आमची कारवाई चालू आहे। पकडण्यात आलेल्या आरोपींवर या अगोदर काही गुन्हे दाखल आहेत का? हे आरोपी आतापर्यंत आम्ही 5 आरोपी पकडलेले आहेत। त्यामध्ये 5 आरोपीपैकी यातले 3 आरोपींवर पूर्व इतिहास आहे। यातलं एक आरोपीवर अनेक गुन्हे आहेत, शेजवळ नावाच्या आरोपीवर, त्यानंतर एक अजून शिवले नावाचा त्याच्यावर यापूर्वीचे आर्म्सचे गुन्हे आहेत, अजून एक कॅनडे नावाचा आरोपी आहे त्याच्यावर 307चा गुन्हा दाखल आहे। हे सगळे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत आणि यामुळे यांच्यावर शस्त्र कशा करता घेतले काय केल्याबद्दल तपास चालू आहे।